हे पितरांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुळदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टलिंग देवताय नमो नमः. शिवशनाथ मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांग आजच्या आता आपल्या समोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज मंगळवार दिनांक 21 एप्रिल 2026, शालिवान शके 1948, संवत्सर पराभव, आयन उत्तर, ऋतू ग्रीष्म, मास वैशाख, पक्ष शुक्ल. तिथी मित्रांनो आजची पंचमी तिथी आहे. मध्यरात्री 1:20 षष्टी तिथीला सुरुवात होईल. वार मंगळवार आहे. नक्षत्र मित्रांनो मृग नक्षत्र आहे. रात्री 11:59 आद्रा नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो शोभन योग आहे. दुपारी 12:31 अतिगंड योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो भवकरण आहे. दुपारी 2:45 बालव सुरुवात होईल आणि उत्तर मध्यरात्री 1:20 कौलव करण्याला सुरुवात होईल. मित्रांनो, प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य मेष राशीत असेल, चंद्र वृषभ राशीत, गुरु मिथुन राशीत तर शनिदेव मीन राशीत असणार आहे. मित्रांनो, सध्या चंद्र राशीनुसार कुंभ, मीन व मेष या 3 राशींना 7.5 सुरू आहे. या राशींच्या जातकांना 7.5चा त्रास होत असेल तर त्यांनी कृपया आपल्या जन्मकुंडलीसह जवळच्या अनुभवी ज्योतिषाकडे जावे आणि शनिदेवतेची पोझिशन आपल्या कुंडलीमधील तपासून पाहावी. ती जर अशुभ स्थितीत असेल तर आपल्याला त्रास होण्याची शक्यता राहणार. तो त्रास कमी करायचा असेल तर आपल्याला धार्मिक सेवा शनिदेवतेची करावी लागणार आहे, अन्यथा अशी सेवा करण्याची गरज राहणार नाही. मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे: सूर्योदय सकाळी 6:19 येतो. सूर्यास्त सायंकाळी 6:57 असणार आहे. मित्रांनो, आता या पंचांगाच्या आधारे आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोडे अक्षत, एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा. मित्रांनो, हरोम शिव शिव शंभो राज्ञा प्रवर्त मानसद्य ब्रह्मणो द्वितीय परार्थे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पाते जम्बूद्वीपे भरतवर्ष भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देश व्यावहारिक चंद्रमन शालिवान शके 1948 प्रभावादी षष्ठी संवत्सरामध्ये पराभव नाम संवत्सर उत्तरायणी ग्रीष्म ऋतू वैशाख मासे शुक्ल पक्ष भौम वासरे मृग नक्षत्र शोभन योगे बौ करणे पंचमी शुभतिथ वीरगोत्रात उत्पन्न मी कडाप्पा मोह पात्र दुरितक्षय द्वारासी पार्वती पती परमेश्वर पित्यार्थ विधिवत नित्य देव पूजा एवं इष्टलिंग पूजा करीश. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावरील संकल्पाचे पाणी समोरच्या निर्माणाच्या तामणात सोडून द्या. या संकल्पाची वेळ मर्यादा मित्रांनो दुपारी 12:31 आहे. या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा, नवीन संकल्प तयार करायचा, तर संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय पडेल. मित्रांनो, आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया. यात धार्मिक विधी त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत. सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक 21, 26, 28, 29, 30 मे, दिनांक 1, 3, 6, 9, 10 आणि 13. डोहाळ जेवणासाठी मुहूर्त दिले दिनांक 21, 23, 24, 29 मे, दिनांक 3 आणि 6. बारसे करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 21, 23, 28, 29 मे, दिनांक 3, 9, 11 आणि 13. जावळ करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 23, 24, 29, 30 मे, दिनांक 1, 10, 11 आणि 14. गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिलेत दिनांक 23, 24, 29 मे, दिनांक 1, 3, 6, 8, 9, 10 आणि 13. आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात देखील पाहूया. मित्रांनो, उपनयन करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 21 मे, दिनांक 3, 6 आणि 7. विवाह करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 21, 26, 28, 29, 30 मे, दिनांक 1, 3, 6, 7, 8, 9, 10, 13 आणि 14. वास्तुशांती करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 23, 24, 29 मे, दिनांक 1, 6, 8, 9, 13 आणि 14. भूमिपूजन व पायाभरणीसाठी एकमेव मुहूर्त दिलेला आहे, मे, दिनांक 7. देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर यासाठी मुहूर्त दिले दिनांक 23, 24, 29 मे, दिनांक 1, 3, 8, 10, 13 आणि 14. यामध्ये आपण सर्व देवी देवतांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करू शकता, पण विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि देवकाळातच करा, घरी करा किंवा मंदिरामध्ये करा.
पण या प्राणप्रतिष्ठेनंतर आपल्याला दुसऱ्या दिवसापासून मित्रांनो मूर्त्यांवर संबंधित देवतांचा अभिषेक घ्यावा लागतो. तो जर आपण घेणार नसाल तर अशा प्राणप्रतिष्ठित मूर्ती देखील खंडित मानल्या जातात आणि त्यांचे विसर्जन करावे लागते मित्रांनो. तेव्हा गरज असेल तरच आपण अशा मूर्त्यांची प्राणप्रतिष्ठा करावी, अन्यथा करू नये मित्रांनो. मित्रांनो, वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते. कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहितास व पंचांगारकास संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा, जेणेकरून आपल्या मुहूर्तामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि मुहूर्ताचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो. आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून यापेक्षा वेगळा काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका, कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्याने त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो. मित्रांनो, पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहणार आहोत. पंचांग शुद्धी नाही मित्रांनो. दिनविशेषमध्ये श्री आद्य शंकराचार्य जयंती आहे, यासाठी माझा स्वतंत्र व्हिडिओ असतो, तो आपण पाहू शकता मित्रांनो. तात्पर्य एवढेच आहे की ज्ञान मार्ग, योग मार्ग या दोन्ही मार्गापेक्षा भक्ती मार्ग हा श्रेष्ठ ईश्वर प्राप्तीचा ठरतो मित्रांनो. मित्रांनो, रात्री 1:20 दग्ध योग आहे. यानंतर घबाडी योग सुरू होतो मित्रांनो. तर हा दग्ध योग जनन शांती संबंधी आहे. जे काही बालक जन्म घेतील यावेळेपर्यंत त्यांची जनन शांती 12व्या दिवशी त्यांच्या निवासस्थानी करायची आहे. विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि 12व्या दिवशी करा. अन्यथा पुढे जाऊन आपल्याला मुहूर्त काढावा लागतो आणि पंचांग बदलले की आपण सर्वजण विसरून जातो मित्रांनो. पण बाळाच्या जीवनात येणाऱ्या जे अशुभ घटनांची तीव्रता असते ती कमी होत नाही मित्रांनो. ती कमी करण्यासाठीच आपल्याला जननशांती करणे गरजेचे आहे. या वेळेनंतर गबाडी योग सुरू होतो. हा अत्यंत शुभ योग असल्यामुळे याची प्रचिती आपण घ्यावी मित्रांनो. मित्रांनो, रात्री 11:59 यमघंट योग आहे मित्रांनो. हा यमघंट योग देखील जनन शांती संबंधीच आहे, तेव्हा याची आपण तशी दखल घ्यायला हवी मित्रांनो. पंचमी श्राद्ध कर्म आहे. या तिथीवर आपल्याशी संबंधित किंवा आपल्यावर अवलंबून असलेल्या नात्यांमध्ये कोणी आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असेल तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त किंवा पिंडदान रहित असे श्राद्ध कर्म करणे गरजेचे आहे. घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा, पण विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराह्न काळातच करा. तेव्हाच आपली पितरसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. अग्निपृथ्वीवर हजर नाही मित्रांनो, त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड सुरू करता येणार नाही. जे रेग्युलर आहे तेच आपल्याला करावे लागतील मित्रांनो. ते केव्हाही करा मित्रांनो. राहुकाळ दुपारी 3 ते 4:30 वाजेपर्यंत आहे. या 1.5 तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांना मध्ये अडथळे निर्माण करणार मित्रांनो. तेव्हा आपण या 1.5 तासाच्या काळामध्ये महत्वाची किंवा विशेष कामे न करता रेग्युलर जी कामे आहेत तीच करावी मित्रांनो. मित्रांनो, हा यमघंट जो योग आहे रात्री 13 वाजून क्षमा करा, रात्री 11:59 सुरू होणार आहे, हे लक्षात घ्या. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे. आपण जर माझ्या मतास सहमत असाल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्र परिवारासह शेअर करा.
तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम शिवशंभो महादेव.